सर्वांना नमस्कार. फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, वरामीरचं तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध श्री विठ्ठल टकले सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पंचायत समिती आंबडमधून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आंबडलाच राहतात, अगदी पाचोड रोडवर. मित्रांनो, त्यांना आपण इथे प्लॉटवर 3 मशीनद्वारे पॉईंट दिला बोरवेलचा आणि त्यांना पाणी कसं मिळालं ते पाहू. विशेष म्हणजे सरांच्या प्लॉटवर यापूर्वीचा एक 170 फूट तर एक 390 फूट असे 2 बोरवेल आहेत आणि दोन्ही बोरवेल फेल आहेत, कोरडे आहेत सरांच्या प्लॉटवरले. जो 390 फूट आहे त्याला अगदी खूप झालं तर एक 60-70 लिटर पाणी निघतं सरांचं म्हणणं होतं. मात्र प्रत्यक्षात सर पाणी विकत घेत होते टँकरना आणि सरांना माहीत झालं की आपल्याकडे मशीन आहे. सरांनी मला कॉल केला, आपण गेलो सरांकडे. या 3 मशीनद्वारे पाणी बघितलं. पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते, दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी आलं त्या दिशेनं फिरते आणि तिसऱ्या मशीनद्वारे प्रत्यक्षामध्ये जमीन स्कॅन केली जाते. मी सगळ्या व्हिडिओत सांगतो की पहिल्या 2 मशीनद्वारे बोरवेल किंवा विहिरीचा पॉईंट घेणं खूप धोक्याचं आहे, कारण याद्वारे पाण्याचं प्रमाण आणि पाण्याची खोली दोन्ही लक्षात येत नाही. आणि मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये मग आपण स्कॅन केल्यावर आपल्याला रिपोर्ट आला. सरांना आपण रिपोर्ट टाकला संध्याकाळी आणि त्यांनी 2 दिवसानंतर पॉईंट घेतला. त्यांना पाणी कसं लागलं बघा. ज्या प्लॉटवर 2 बोरवेल फेल आहेत, अगोदरचे घर बांधलेलं आहे, खूप काही तिथं जागा नाही, अगदी थोडी जागा आहे, त्या थोड्या जागेतच सरांना कसं पाणी लागलं पहा. सॉरी बघा, बघा ही दरवाजा सरांच्या घराचा, नदीचा दरवाजा असं खूप छान पाणी मिळालं. सर खूप आनंदी आहे. मोटर काही विकत घ्यायची गरज नव्हती, अगोदरचीच मोटर होती, ती मोटर इकडे टाकली आणि खूप चांगलं पाणी चालतंय. त्यांचं मला फोन केला, माझे आभार व्यक्त केले सरांनी. मात्र मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो की आपण प्रयत्न खूप प्रामाणिकपणे करतो, कसलीही कसूर सोडत नाही प्रयत्न करण्यामध्ये. मात्र आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही. आपण आपल्याकडे मशीन आहेत, वरामीचे तत्वज्ञानाचा अभ्यासही आहे, तरी आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की ज्यांना 100% गॅरंटी हवी त्यांनी मला बिलकुल कॉल करू नये, ही नम्र विनंती. मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.